रानवळमध्ये पवार कुटुंबावर काळाचा घाला. वडिलांसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू. तिसरा मुलगा अद्याप बेपत्ता. निफाड प्रतिनिधी. निफाड तालुक्यातील रानवड येथे हृदय पिळटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली असून पवार कुटुंबावर काळाने अक्षरशः घाला घातला आहे. एका क्षणात हसत खेळत असलेले कुटुंब उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घरातील किरकोळ वादानंतर मुलांना केस कापायला घेऊन जातो असे सांगून दीपक पोपट पवार वय 28 रविवारी आपल्या 3 चिमुकल्या मुलांसह घराबाहेर पडले. मात्र काही तासांतच या निरागस जीवांवर काळाने झडप घातली. निफाड हद्दीतील पालखेड डाव्या कालव्यात 2 निष्पाप मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला. मृत मुलांची ओळख प्रसाद दीपक पवार वय 3 वर्षे आणि वीर दीपक पवार वय 5 वर्षे अशी पटली असून या निष्पाप चिमुकल्यांच्या दुर्दैवी अंताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निरागस हास्याने भरलेले घर एका क्षणात शांत झाल्याने कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळटून टाकणारा आहे. या घटनेनंतर दीपक पवार व त्यांचा तिसरा मुलगा अविनाश यांचा शोध सुरू करण्यात आला होता. यामध्ये वडिलांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर येत असली तरी लहानगा अविनाश अद्याप बेपत्ता असल्याने चिंतेचे वातावरण अधिक गडद झाले आहे. दीपक पवार, त्यांची पत्नी पूजा व भाऊ राहुल हे गेली 7 वर्षे शिवप्रसाद वाईन्स येथे प्रामाणिकपणे काम करत होते. कष्टाने संसार उभा करणाऱ्या या कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे केले आहेत. सध्या कालवा परिसरात शोध मोहीम सुरू असून प्रत्येक क्षणागणिक अविनाशच्या शोधाची आस लागून आहे. तो कुठेतरी सापडेल या आशेवर कुटुंबीय आणि ग्रामस्थ डोळे लावून बसले आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस पथकाकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे रानवडसह संपूर्ण निफाड तालुक्यावर दुःखाची दाट छाया पसरली असून प्रत्येकाच्या ओठांवर एकच प्रश्न आहे: या निष्पाप जीवांचा काय दोष होता? राजेंद्र थोरातसह राहुल कुलकर्णी, ब्युरो रिपोर्ट, निफाड.